नाशिकमध्ये दर्गा हटवण्याची कारवाई सुरू होण्याआधी रात्रीच्या वेळी नाशिकच्या काठेगल्ली परिसरात दगडफेक झाली। यामध्ये 35 पोलीस दगडफेकीत जखमी झाले आहेत। 5 वाहनांचेही नुकसान झाले आहे। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडाल्यानं तणाव निर्माण झाला होता। रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र जमाव 400च्या वर होता। पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती। स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा दिला होता। आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं। त्यानुसार रात्री सुमारे 11:30च्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती। परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला। त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले। त्यांना देखील जुमानलं नाही। पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही। न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। सध्या परिस्थिती पूर्ण 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे।